भाऊसाहेब, खानानं पवित्रा बदललाय। मतलब? खानानं आपला वकील राजांकडे पाठवायचं ठरवलंय आणि राजेही वकील कृष्णाजी भास्कर यास भेटण्यास राजी झालेत। त्यांनी भेटण्याची वेळही दिली। अहो आऊसाहेब, हा खानाचा वकील म्हणजे प्रत्यक्ष सैतानांचा सेनापतीच। पंताजी, काय म्हणायचंय ते नेमकं बोला। भेटीच्या नावाखाली त्याने काही बरं वाईट केलं तर म्हणजे करूही शकतो। अहो एकतर तो लबाड माणूस, बोलण्या बोलण्यात फसवणं हा धंदाच त्याचा। अहो कृष्णाजींचे प्रतापगडी जाणे म्हणजे अस्वलाच्या आधी दरवेशीची आरोळी। दरवेशी हा कृष्णाजी आणि अस्वल खरंय, दरवेशी कृष्णाजी भास्कर आणि अस्वल म्हणजे अफजल खान। खरं तर त्याला अस्वल खानच म्हणायला पाहिजे। अहो वस्तुस्थितीच आहे ती। अहो अस्वल खानच आहे तो, गुदगुल्या करून मारणारा। थोडक्यात राजेंना सावध केलंच पाहिजे। भाऊसाहेब, मी जातो प्रतापगडी। नको नेतोजीराव, तुम्ही सेनापती, तुम्ही इथे असणं महत्वाचं। सोनपंत तुम्ही जा, राजेंना सर्व गोष्टी तपशीलवार सांगा। वकील कृष्णाजी पंत प्रतापगडावर पोहोचण्या अगोदर तुम्ही पोचा। सर्व बोलणी करा आणि नंतर कृष्णाजी रावांनी जर डावपेच टाकलेच तर राजेंना इशारा करा, सावध करा। तुम्ही तातडीनं निघा सोनपंत। या कृष्णाजी पंत या। शिवाजी राजेंच्या वतीनं मी मोरोपंत तुमचं स्वागत करतो आहे। अच्छा, म्हणजे मोरोपंत पिंगळे ते आपणच? जी। राजे दिसत नाहीत। या। राज, खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आले आहे ती। काय? त्यांच्यासोबत अजून कोणी? एक हाशमांचं पथक आहे, एखादा दुय्यम दर्जाचा सरदार हाय दीप्तीला, शिवाय पालखीचं भोई हाय ती। असं? पण राज, या समद्यासनी मुद्दामच गाड्याच्या पायथ्याशी ठेवलंय। ठीक, चला आम्ही आलोच। पण राज, यो कृष्णाजी लई बेरकी माणूस दिसतोय बघा। नाही म्हणजे सांगायचं झालं तर गळ्यात माळान पोटात काळा। अगदी बराबर ओळखलं राज। चला। कृष्णाजी पंत या। या, बसा। मोरोपंत, अहो काय हे, खरंच एवढ्या मोठ्या स्वागताची अपेक्षाच नव्हती। असं कसं कृष्णाजी पंत? मोरोपंत, आम्ही तर साधे वकील। हो, वकील आहात, पण खान साहेबांचे वकील आहात। त्याला आमच्यासारख्यांनी साधं कसं म्हणायचं? नाही हो। नाही कसं? आज एवढ्या महाबलाढ्य मातब्बरांनी राजेंच्या भेटीसाठी तुमची निवड करावी आणि या चर्चेची जबाबदारी तुमच्यावर सोपवावी, ही काही साधारण गोष्ट नाही। पंत हो, अहो, तुमची विद्वत्ता, तुमची बुद्धी, ज्ञान, तुमचं कसब ओळखूनच खासाहेबांनी तुमच्यावरती हा विश्वास टाकला असणार। तर अशी व्यक्ती साधी सामान्य कशी असेल? आहे थोडंसं ज्ञान, बस। हा तुमचा मोठेपणा। ठीक आहे, पण राजे कुठे आहेत? राजांच्या भेटीसाठी आम्ही उतावीळ आहोत। राजे?
राजे आहेत ना, म्हणजे रपेटीला गेलेत, येतीलच. लवकर बोलवा. नाही म्हणजे तेवढा वेळ नाहीये. जी जी, निरोप पाठवलाय. पोच होताच राजे थांबणार नाही. आऊसाहेब, ऐकलं ते खरं आहे का? खानाचा वकील प्रतापगडावर आला म्हणे. हो, खरं आहे ते. मग आता आम्हाला तर ऐकून धसकाच बसला. होणारच तसं, कारण खानाचा वकील येणं ही मोठी गोष्ट आहे असं आम्ही समजतो. म्हणजे ज्यांना आजवर शस्त्राशिवाय दुसरं भाष्य केलं नाही, छळ, जाळपोळ, लुटालूट, अन्याय याशिवाय खानानं दुसरं काही केलंच नाही, त्या खानाचा वकील येतोय. म्हणजे चर्चा करावीशी वाटते त्यास. यावरूनच आता स्वराज्याचं भवितव्य ठरणार. पण मग आऊसाहेब, राजेंचा यावर काय पवित्र असेल? ठाऊक नाही, परंतु राजेंनी खानाच्या वकिलास वकिली भाषेतच उत्तर द्यावं, घाई करू नये. पण मग वाटाघाटी तर सुरू कराव्याच लागतील ना. त्यासाठी मुरब्बी वकील हवा. आम्ही सोनपंतांना पाठवलं ते त्याकरताच. काहीही झालं तरी राजेंनी सोनोपंतांची भेट घेऊन नंतर खानाच्या वकिलाची भेट घ्यावी. तोपर्यंत वेळ काढावा, नाहीतर मोठ्या अडचणी निर्माण होतील. काय झालं राज? या कृष्णाजी पंताला भेटायची घाई तर होत नाहीये ना? नाही म्हणजे कंच्या अर्थानं विचारतायसा? कान्होजी काका, आम्हाला वाटतं की या कृष्णाजी पंताचा नीट अंदाज यायला हवा. मग काय निरोप सांगावा त्यासनी? मोरोपंतांना निरोप द्या, नीट अंदाज घ्या. आलं ध्यानात आलं आमच्या. शिवाजी राजे, आपण वाईला या. वाईला याच. आपले सगळे गुन्हे माफ होतील. खानसाहेब वरकड नावाजणीही करतील. सगळे मुद्दे बरोबर आहेत आणि विशेष म्हणजे लक्षात आहेत. आपण वाईला याच. सरंजाम देऊ मागाल तो. खरंच सरंजाम मिळेल? पंत तुम्ही मी आपला असाच बोललो. राजे कुठे आहेत? म्हणजे येतीलच लवकर. अहो लवकर येतील, लवकर येतील म्हणजे कधी? खूप वेळ झालाय. हो, वेळ झालाय खरा, पण मी काय म्हणतो, म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर तुम्ही इतक्या दूरवरून आला आहात, शिणला आहात, स्नान करून घेतलं असतं तर. स्नान? हा, म्हणजे शिणवटाही जाईल आणि ताजे तवानही व्हाल. पंत आता हे स्नानाचं काय मध्ये खुसपट काढलं? अहो, असं काय करताय पंत? कडकडीत गरम पाणी एव्हाना काढलं सुद्धा असेल. आणि राजे येतीलच, पण तुम्हाला त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे. सल्ला मसलत होणार. ती अशी शिणल्या अंगानं करणार का? पंत पण अहो पंत, आता स्नान संध्येला आपणच वेडे देत राहिलो तर कसं जुळणार? असं म्हणताय? हा, म्हणजे मग नंतर बसा निवांत चर्चा करत. का असं करूया, चर्चेआधी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊ. पंत हे आता भोजनाचं काढू नका.
राहिलं भोजनाचं नंतर पाहू. आधी तुम्ही स्नान तरी करून घ्या. या. चला. सोनोपंत, आपण राजगड सोडून इथं प्रतापगडावर? जी राजे. राजे, खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आपल्या भेटीसाठी येणार असं समजलं, म्हणून आऊसाहेबांनी आम्हाला तातडीने पाठवलं. बरं केलं. आपली तर भेट झाली नाही ना? नाही. उत्तम, म्हणजे मी वेळेवर आलो. राजे, आऊसाहेबांची अशी इच्छा आहे, तुमची आणि खानाच्या वकिलाची भेट होण्या अगोदर आपल्या कानावर 2 महत्वाच्या गोष्टी घालाव्यात, म्हणून धावपळ झालं. काय निरोप आहे आऊसाहेबांचा? आऊसाहेबांचं असं म्हणणं आहे की खानाचा वकील येणं हा खानाचा डाव असू शकतो. असं? म्हणजे गडावर येणारा वकील वकील नसून मूर्तिमंत कपट आहे. त्यास पेहराव फक्त वकिलाचा आहे, एवढंच. त्यामुळे तुम्ही सावध असा. आऊसाहेबांचं मत योग्यच आहे. आमचीही धारणा तीच होती. आपण आल्यामुळे त्या धारणेवर शिक्कामोर्तब झालं. सोनोपंत, आम्ही द्विधा मनस्थितीत होतो. या कृष्णाजी पंताचा नीटचा अंदाज येत नव्हता, म्हणून त्यास ताटकळत ठेवलं. हे बरं केलं. आता हेतू समजल्यामुळं खानाच्या वकिलाशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे ठरवता येईल. कदाचित खानाचा वकील शरण या असं म्हणेल, तेव्हा आपला जबाब तयार असावा. अलबत्त. सावध असल्यामुळे जबाब तयार ठेवता येईल. जी राजे. खान वकिलामार्फत मुलूक मागेल. कदाचित आपली भेटही मागू शकतो. हो, या सर्व शक्यता आहेतच. आणि आपण नकार दिला तर लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल. अहो, ती तर न चुकणारी गोष्ट. म्हणूनच आज जसा खानाचा वकील जावळीत आला, तसंच लवकरात लवकर प्रत्यक्ष खानाला जावळीत आणावं. तेच सर्वार्थानं योग्य ठरेल. अब तक तो शिवा को वाई आने के लिए कृष्णा जी ने तैयार किया होगा. हमें नहीं लगता शिवाजी कृष्णा जी की बातों में इतनी जल्दी आ जाएगा खान साहब. बहुत चालाक है वो. आपसे मिलना यानी मौत से मुलाकात, ये वो बखूबी जानता है. ऐसे कुछ नहीं. ऐसा लोग कहते हैं खान साहब. आप जिस पर नाराज उस पर मौत मेहरबान. लेकिन कृष्णा जी भी कम नहीं. अपनी मीठी बातों में घोलकर जहर भी पिला सकते हैं. अब तक तो छोटी छोटी कहानियां उस शिवा को सुनाकर उसे समझाया होगा कि वाई आने में कैसे उसका फायदा है. शाहजी के बेटे हो इसलिए सल्तनत तुम्हें जान बख्श देगी. बस एक बार माफी मांग लो, सारे गुनाह धुल जाएंगे. वगैरह वगैरह वगैरह. मगर खान साहब, आपका गुस्सा भी वो अकेला ही ठंडा कर सकता है. हाँ, वो दिमाग से बात करता है, दिल से नहीं. इसलिए उसकी बात को काटना इतना आसान नहीं होता. उसके लफ्जों का असली मानी समझने से पहले ही आदमी उसके हाँ में हाँ मिलाना शुरू कर देता है और अटक जाता है ना? ये तो उसकी खासियत ही है खान साहब. जंग में जितनी शमशीर उतनी जुबा और कलम चलाना अहमियत रखता है. कभी कभी जुबा और कलम से भी सामने वाले को जीतना पड़ता है. तभी तो इस मुहिम में उसे अपने साथ रखा है. अफजल खान ताकत का दूसरा नाम है, लेकिन अफजल खान ये भी जानता है कि कौन सा मोहरा कहां चलाना है. अब देखना कृष्णा जी कैसे उस शिवा को अपनी जाल में फंसाकर घसीटते हुए यहां तक लेके आते हैं. आले राजे. येतील येतील. अहो येतील येतील म्हणजे कधी येतील? खान साहेबांचा वकील आलाय भेटायला. बघा,
आम्ही तुमची इतकी सेवा करतोय पण तिकडे तुमचं लक्ष नाही. तुमचं लक्ष सगळं राजेंकडेच. मग त्यांनाच तर भेटायला आलोय ना. कुठे आहेत कुठे राजे? बोलवा लवकर. कामात अडकलेत म्हणून दिरंगाई होतीये बस. म्हणतं दिरंगाई का चालवण्या चालवल्यात? आल्यापासनं बघतोय मी. एकदा स्नान झाले, आता संध्या झाली तरी राजे येतातच आहेत. काय चाललंय काय? खान साहेबांचा वकील आहे मी. तुम्ही मला काय ऐरागेरा समजताय का? नाही 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 कृष्णाजी पंत, हो तुम्हाला एरागेरा समजूच शकत नाही. तुम्ही विद्वान तर आहातच, शिवाय आपण एकाच धर्माचे एकाच कुळाचे आहोत नाही का? हे झालंच हो, पण अहो पंत, आपण दुसऱ्यासाठी लढण्यापेक्षा आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी लढलं पाहिजे. यतो व्युदर्यानी श्रेयसिद्धी सधर्महा. धर्म सगळ्यांचं कल्याण करतो. यस्यानम तस्य संस्तव. पंत, धर्मापेक्षा स्वामीनिष्ठा महत्वाची. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. आम्ही तेच करतोय. कुठेत राजे? बोलवा लवकर. येतीलच राजे. अहो येतील म्हणजे कधी येतील? हे बघा, तुम्ही माझा उपमर्द करताय. नाही नाही बिलकुल नाही. राजे येईपर्यंत आपण 2-2 घास खाऊन घेऊ. भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहे. भोजनाचं काय घेऊन बसलात पंत? आता राजे भेटेपर्यंत पाण्याचा एकही थेंब मी घेणार नाही. बस झालं. खान साहेबांचा वकील आहे मी. मान्य, पण राजे. पंत, आता माझी सहनशीलता संपली. अहो एकही शब्द बोलू नका. राजे, खानाला जर जावळीत आणायचं असेल तर आपली प्रत्येक चाल, आपला प्रत्येक शब्द हा तेवढ्याच तोलामुलानं वापरला पाहिजे. त्याला लबाडीचा, फसवणुकीचा अजिबात दर्प येता कामा नये. राजे, राजे हा कृष्णाजी पंत महाबिलंदर आहे. मोरोपंत उगाच नाही तो खानाचा वकील झाला. काय झालं काय? इतकं त्याच्या पोटात चिरायचा प्रयत्न केला, त्याची इतकी तारीफ केली, इतकं गोड बोललो, पण कृष्णाजी मनाचा थांग लागू देत नाही. मोरोपंत तो काही पाण्यात विरघळणारा ढेकूळ नाही. खरंय, पण आता कृष्णाजी म्हणतोय राजे भेटले नाहीत तर अन्न पाणी वर्ज करणार. याचा अर्थ एकच, त्याला भेटीची घाई झालीये. चला राजे, परंतु आऊसाहेबांचे शब्द लक्षात ठेवा आणि कृष्णाजी पंतांच्या बोलण्यात फसू नका. त्याला कोणतं आश्वासनही देऊ नका. कृष्णाजी पंत,